नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवत आहोत चिकन दम बिर्याणी. चला तर मग कशी बनवायची ते आपण पाहूयात. मी इथे दावत बिर्याणी राईस घेतलेला आहे. 30 मिनिटं भिजायला ठेवलेला आहे. त्यात मी कढईत चिकन, दही, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि तळलेल्या कांद्या मिक्स करून घ्यायचा आहे. त्यात मी मीठ टाकलेलं आहे, हळद, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, काश्मीरी चिली पावडर व्यवस्थित एकत्र करून आपण ह्याला मिक्स करून घेऊयात. छान असं मिक्स करून घेतलं. हे बघा, या प्रकारे रेडी झालं पाहिजे. आता आपण ह्याला 30 मिनिटं साईडला ठेवून देऊयात. पातेल्यात पाणी गरम झाल्यावर काळी मिरी, स्टारफूल, दालचिनी, तेजपत्ता आणि लवंग घातलेला आहे. 2 लिंबूचे तुकडे घातलेले आहे. त्यात मीठ टाकून घेऊयात. 1 चमच तेल टाकूयात. आता 30 मिनिटं भिजवलेला आपला तांदूळ टाकूया. 70 ते 80% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. या प्रकारे शिजला पाहिजे. आता आपण त्याला एका जाळीतल्या भांड्यात काढून घेऊया. पातेल्यात तेल घेऊयात. त्यात 3 इलायची, चॉप केलेला कांदा घालूया. कांदा घालून व्यवस्थित असा परतून घेतल्यावर त्यात आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालूयात. धने पावडर, गरम मसाला, हळद आणि बिर्याणी मसाला, काश्मीरी चिली पावडर आणि टोमॅटोची पेस्ट घालून घेऊयात. व्यवस्थित असं फ्राय झालं पाहिजे. त्यात आता आपण कसुरी मेथी घालूयात. कसुरी मेथी घालून झाल्यावर आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. चिकन घातल्यावर आपल्याला 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला मिक्स करून झाल्यावर आपण त्यात चवीपुरतं मीठ टाकूयात आणि 15 मिनिट आता चिकन आपलं इथे शिजलेलं आहे. 90% इतकं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. या प्रकारे चिकन शिजलं पाहिजे. आता आपण इथे भाताची लेयर लावूयात. तळलेल्या कांद्याचं तेलही आपण ह्या भातावर घालून घेऊयात. कोथिंबीर आणि पुदिन्याने आपण ह्याला गार्निशिंग केलेलं आहे. वरून एक लेयर लावूयात. एका तडका पॅनमध्ये तूप घेऊयात. त्यामध्ये काजू आणि मनुके फ्राय करून घेऊयात आणि बिर्याणीवरती गार्निश करूयात. ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर मी घेतलेला आहे. वरून गार्निश केलं आहे. आता एक मोठा असा तवा घ्यायचा आहे. त्यावरती आपल्याला बिर्याणीचं पातेलं ठेवायचं आहे. त्यावर काहीतरी वजन ठेवून 15 ते 20 मिनिटं आपल्याला दम द्यायचा आहे. दम झाल्यावर आपली बिर्याणी रेडी होईल. बघा गाईज, किती सुंदर आणि छान अशी बिर्याणी दिसते. मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलेली रेसिपी आहे त्या प्रकारे जर तुम्ही बनवाल तर तुम्हाला खूप इझी वाटेल. इझी प्रकारे तुमची बिर्याणी बनेल. प्लीज अशा प्रकारे ट्राय करून बघा. हे आपण 5 ते 6 जणांसाठी रेसिपी बनवली होती. आरामात तुम्हाला 5 ते 6 जणांसाठी ही रेसिपी करता येईल. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे खूप इझी प्रकारे बनवू शकता. किती सुंदर दिसतेय. तिला मसाल्याचे कलर किती छान आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. चिकनही आपलं खूप छान शिजलेलं आहे. कारण आपण त्याला अगदी 90% शिजवलं होतं चिकन. त्यामुळे 10% ते दम लावल्यावर शिजलं गेलं आहे. बघू शकता किती सुंदर आणि टेस्टी अशी दिसते आपली बिर्याणी. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय. थँक यू.